रायगड जिल्ह्यात महाडजवळ सावित्री नदीवरील नवीन पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडतंय। जाऊया आपण तिथे थेट। दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो। महाराष्ट्र सरकार, भारत सरकार मिळून याचा मला अतिशय आनंद आहे आणि हा शब्द पूर्ण झाल्याबद्दल पुन्हा एकदा दादांना आणि त्यांच्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, ज्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरला, कन्सल्टंटला ज्यांनी हे चांगलं काम केलं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या पुलाचा शुभारंभ आजपासून होणार आहे। आपल्या सगळ्यांना या पुलाच्या निर्मितीमुळे जे आनंद आणि समाधान झालेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद गडकरी साहेब। यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। मंचावर उपस्थित या देशाला रस्त्यांचं जाळं निर्माण करून 21व्या शतकातला विकसित भारत निर्माण करण्याचं कार्य ज्यांनी संपूर्ण देशात आरंभलेलं आहे ते आपले सर्वांचेच लाडके भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी, भारत सरकारचेच दुसरे मंत्री या कोकणाचे सुपुत्र सन्माननीय अनंत गीतेजी, आमचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी, पालकमंत्री प्रकाश मेहताजी, खासदार अमर साबळेजी, माझे सहकारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणजी, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, अवधूत तटकरे, निरंजन डावखरे, संजय कदम, प्रवीण दरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, माजी आमदार प्रमोद जठारजी, माणिकराव जगतापजी, विनय नातूजी, बाळ मानेजी, या ठिकाणी उपस्थित आपल्या विभागाचे सचिव आशिष कुमार सिंग, वीरेंद्र कौल, सर्वच सन्माननीय अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी महाडच्या सावित्री नदीच्या पुलाच्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्या सर्वांना पुन्हा एकदा विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि आज खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली या सर्व हुतात्म्यांना देण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। मला आठवतं की ही दुर्घटना झाल्यानंतर रात्रभर या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, जिल्हा प्रशासन असेल, एनडीआरएफचे लोक असतील, एसडीआरएफचे लोक असतील, नेव्ही, कोस्ट गार्ड 2-3 दिवस सातत्याने काम करत होते। अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मला निवेदन करायचं होतं। मला नितीनजींचा फोन आला। मी त्यांना सांगितलं की नितीनजी, मला निवेदन करायचं आहे, आपण किती दिवसामध्ये हा पूल बांधू शकू? ते मला म्हणाले की तू विधानसभेत घोषणा कर, कुठल्याही परिस्थितीमध्ये 180 दिवसामध्ये या पुलाची निर्मिती आपण करू। मला थोडं आश्चर्य वाटलं। मी त्यांना पुन्हा विचारलं की नितीनजी, फ्लोर ऑफ द हाऊस मध्ये मला ही घोषणा करायची आहे, त्यामुळे करू की नको? ते म्हणाले तू कर, कुठल्याही परिस्थितीत 180 दिवसामध्ये हा पूल आम्ही तयार करणार म्हणजे करणार। आणि मला अत्यंत आनंद वाटतो की नितीनजींच्या नेतृत्वात आणि हे काम महाराष्ट्राच्या पीडब्ल्यूडी खात्याला मिळालं। चंद्रकांत दादा पाटील आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि आमचे सगळे सचिव, मुख्य अभियंता या लोकांनी इतकं उत्तम काम या ठिकाणी केलं की 180 दिवसाच्या ऐवजी 165 दिवसामध्ये याचं बांधकाम त्यांनी पूर्ण करून दाखवलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।